हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे हिरवे मूग आहेत जे मोड आलेले आहे त्याचा आपण पराठा करणार आहोत। खूप टेस्टी होणार आहे। इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत, हिरवे मूग आहेत। तुमच्याकडे जर असे मोड आलेले मूग नसतील तर तुम्ही हिरवे मूग 2 तास भिजत ठेवून त्याचा सुद्धा पराठा करू शकता, खूप छान लागतो। आता आपल्याला हे काय करायचं आहे, ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असे मूग टाकून घ्यायचे, त्याच्यातला पाणी काढून। ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घ्यायची, आलं, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि काही लसणाच्या पाकळ्या घेऊन आपण ते मिक्सरला वाटून घ्यायचे। इथे मिक्सरला वाटून घेतलेला आहे। एकदम बारीक पेस्ट नाही करायची, अशी दाणेदार असं करून आपल्याला ते वाटून घ्यायचे। इथे बघा, तुम्हाला ह्याच्यात दिसतच असेल, आपण असे दाणे दाणे त्याच्यात ठेवलेले आहे। थोडंसं भरड वाटून घेतलेलं आहे। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही पेस्ट टाकून घ्यायची। पूर्ण पेस्ट आपण त्याच्यामध्ये काढून घ्यायची। खूप छान पराठे होतात लहान मुलांना डब्यासाठी। आता शाळा सुरू झालेल्या आहेत तर त्यांना डब्यासाठी काय द्यायचं कळत नसेल तर झटपट असा पौष्टिक पराठा आपण देऊ शकतो। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात, चवीप्रमाणे मीठ टाकायचे। जिरा पावडर, तुमच्याकडे जिरा पावडर नसेल तर अख्खा जिरा टाकला तरी चालणार आहे किंवा त्याची पावडर करून टाकली तरी चालेल। इथे मी हळद टाकून घेते आणि मसाला। तुमच्याकडे जर लहान मुले असतील तर त्याच्यामध्ये मसाला थोडाच टाका, कमी प्रमाणात, जसं ते तिखट खातात त्याप्रमाणे टाकून घ्या। आणि इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये सुरुवातीला लगेच पाणी नाही टाकायचे। आपण जी पेस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये किती मिक्स होते आणि कशा प्रमाणात होते त्याचप्रमाणे आपण ते आधी मिक्स करून घेऊयात। लागलं तर नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते पीठ मळून घ्यायचे। इथे मिक्स करून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये इथे काय करणार आहे, मी जे लोणच्याचा मसाला असतो तो मसाला घेतलेला आहे, हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। खूप छान चव येते आणि लोणच्याचा जो मसाला असतो ना त्याच्यामध्ये ते टाकल्यानंतर पराठ्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि खूप चवदार असे लागतात। आपण ते टाकून सुद्धा असे मिक्स करूया। व्यवस्थित सगळीकडे लागायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करायचे आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि त्याची जी पेस्ट लागलेली आहे तेच पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। ह्याचं एक चपातीला कसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे, तर ह्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकून पुन्हा 1-2 मिनिटं मळायचं आहे। जास्त असं लूज नाही केलेलं आहे, आपण हे अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहोत, त्याच्यामुळे थोडंसं असं टाईट मळून घेतलेलं आहे। अर्धा तास ठेवल्यानंतर ते खूप सॉफ्ट होणार आहे आणि छान लूज होणार आहे। इथे पीठ आपण मळून घेतलेलं आहे, ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात किंवा एका रुमालामध्ये ते पॅक करून घ्या आणि अर्ध्या तासासाठी ठेवूयात। दहीचा रायता तयार करणार आहोत पराठ्यांबरोबर खायला। त्यासाठी इथे 1 वाटी मी दही घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहे, त्याचबरोबर टोमॅटो। आता ह्याला आपण तडका द्यायचा आहे। तडका देण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे मोहरी आणि मिरची। हे घेऊन आपल्याला दहीमध्ये टाकून घ्यायचं आहे। खूप छान लागतं, एकदम मिक्स करून घेऊयात। ह्याच्यामध्ये जाणार आहे मीठ आणि पुन्हा मिक्स करायचं आहे व्यवस्थित। पराठा आणि हा असा रायता खूप मस्त कॉम्बिनेशन आहे। एकदा करून बघा आणि नक्की सांगा कसं झालंय ते। आता हे आपण मिक्स करून घेतलेले ठेवून देणार आहोत फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी आणि आपण पराठे लाटून घेऊयात। पीठ आपलं खूप छान सॉफ्ट झालेलं आहे। एक हलकंसं आपण त्याला मळून घेऊयात आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। तुम्हाला पराठा किती आणि कसा मोठा हवे त्यानुसार तुम्ही गोळे तयार करून घ्या।
इथे मी अशा पद्धतीने गोळे तयार करून घेते। इथे एका प्लेटमध्ये पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ। तर गोळ्याला आपण पीठ लावून घ्यायचे आणि आपल्याला लाटून घ्यायचे। एकदम पातळ लाटायची गरज नाहीये, हलकसं जाड ठेवलं तरी चालणार आहे। इथे आपण अशा पद्धतीने लाटून घ्यायचे। खूप टेस्टी आणि हेल्दी आहे, लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आणि त्यांना डब्याला देण्यासाठी खूप इझी अशी रेसिपी आहे। खूप आवडीने खातात ते। त्याच्याबरोबर तुम्ही दही किंवा लोणच्या बरोबर सुद्धा खाऊ शकता, छान लागतात। थोडे एके बाजूने पलटी करूया आणि थोडे काट आपण इथे पातळ करून घ्यायचे। ह्याला आपण थोडं तेल लावून घेऊया। त्याच्यावरती मी तेल टाकलेलं आहे। सर्व पराठ्याला लावून घ्यायचे। पराठा तोडून घेऊया आणि अशा पद्धतीने रोल करायचे। छान पुन्हा लाटून घ्यायचे। इथे पराठा आपला लाटून झालेला आहे। तुम्ही बघू शकता त्या पराठ्याला मस्त असे मुगाचे दाणेदार असे दाणे तयार आहेत, इथे दिसतायत तुम्हाला। जेव्हा हा पराठा खरपूस भाजला जातो ना, ते दाणे दाताखाली येतात ना, खूप छान आणि टेस्टी मस्त क्रिस्पी असे लागतात। चला आपण ते भाजून घेऊया। इथे तवा गरम करून घेतलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे आणि छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। एका बाजूने छान आपलं भाजून झाला की त्याला पलटी करायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला त्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचंय। पुन्हा पलटी करायचे आणि एका बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचंय। तुम्ही तेल किंवा तूप काही लावू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि दुसरीकडे सुद्धा आपल्याला असं छान खरपूस भाजायचंय। छान आणि खरपूस असा आपला पराठा तयार झालेला आहे, बघू शकताय। आता हे मी काढून घेते एका प्लेटमध्ये। टेस्टी आणि हेल्दी असा मुगाच्या डाळीचा आपला पराठा तयार झालेला आहे, बघू शकताय किती मस्त आणि खरपूस झालेला आहे। त्याचबरोबर रायता आणि लोणचं खूप मस्त लागतं, कॉम्बिनेशन खूप छान आहे। तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।